बाहेर ना मस्त पाऊस पडतोय आणि घरच्या घरी कॅफे स्टाईल मस्त अशी कॉफी बनवते, तेही या अगरच्या कॉफी मशीनमध्ये. अगदी कॅफेमध्ये मिळते तशी बनवून तयार होते. याचं लुक अगदी प्रीमियम आहे. याची स्टील बॉडी आहे, दिसायला अत्यंत प्रीमियम आणि सुंदर दिसतीये. याच्या मागच्या बाजूला हा वॉटर टँक आहे आणि इथे जी ऑरेंज कलरची सिलिकॉन कॅप दिली आहे ती पहिल्यांदा आपल्याला काढून टाकायची आहे. यामध्ये पाणी भरायचं आहे. इथे मिनिमम आणि मॅक्झिमम असं लिमिट दिलेलं आहे. कॉफी बनवताना जे काही एक्स्ट्राचं पाणी पडतं ते या ड्रिप ट्रेमध्ये जमा होतं. सगळ्यात आधी मशीन स्टार्ट करायची आहे. इथे ग्रीन लाईट ब्लिंक होतीये, याचा अर्थ यामध्ये जे काही टेम्परेचर आहे ते योग्य सेट होईपर्यंत ही लाईट ब्लिंक होते. एकदा का हे टेम्परेचर सेट झालं की लाईट ब्लिंक व्हायची थांबते. या कॉफी मशीनमध्ये कॉफी बनवण्यासाठी आपल्याला इन्स्टंट कॉफी वापरायची नाही आहे. यासाठी खास एस्प्रेसो ग्राउंड कॉफी वापरली जाते. याच्यासोबत हे फिल्टर बास्केट आहे, यामध्ये हे आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. यामध्ये एस्प्रेसो ग्राउंड कॉफी घालायची आहे. इथे हा मेजरिंग स्पून आहे, याने मी ही 1 स्पून घालून घेते. याच्या पाठीमागे टॅम्पर आहे, याने आपल्याला हलकंसं टॅम्प करून घ्यायचं आहे. आणि हे फिल्टर बास्केट आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने सेट करून घ्यायचं आहे. याचा जो हँडल आहे तो सरकवून आपल्याला सेंटरला घ्यायचा आहे, सेंटरला असला पाहिजे. आता याचं योग्य ते टेम्परेचर सेट झाले, लाईट ब्लिंक व्हायची थांबली आहे. याच्या खाली आता आपल्याला कप ठेवायचं आहे आणि हे बटन प्रेस करायचं आहे. मस्त अशी कॅफे स्टाईल ब्लॅक कॉफी तयार आहे. तुम्हाला जर यामध्ये साखर हवी असेल तर सुरुवातीला या कपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता. हे बटन आता बंद करायचं आहे. मस्त अशी ब्लॅक कॉफी आपली तयार आहे. कॉफी बनवताना जे काही पाणी पडतं ते या ड्रिप ट्रेमध्ये जमा होतं. यामध्ये हा एक वॉटर लेवल इंडिकेटर दिलेला आहे, म्हणजे पाणी जास्ती भरलं की हा इंडिकेटर वरती येतो, म्हणजेच हे रिकामं करून घ्यायचं आहे. हे एकदम इझिली अशा पद्धतीने आपण क्लीन करून आरामात हे व्यवस्थित परत सेट करू शकतो. कॅफे स्टाईल कॅपचिनो कॉफी बनवण्यासाठी सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. अगोदर इथे मी याच पद्धतीने ब्लॅक कॉफी बनवून घेते. फक्त हा पूर्ण कप न भरता अर्धाच मी भरून घेणार आहे. अर्धा कप भरल्यानंतर हे बटन बंद करायचं आहे, म्हणजे कॉफी पडायची थांबेल. या कॉफीसाठी आपण प्लेन दूध न वापरता त्या दुधाचं आपण फ्रॉदिंग करणार आहोत. त्यासाठी हे खालचं बटन प्रेस करायचं. सुरुवातीला जसं होतं त्याच पद्धतीने इथे ही ग्रीन लाईट ब्लिंक होतीये. ब्लिंक व्हायची थांबली म्हणजे हे याचं टेम्परेचर व्यवस्थित सेट झालं. दुधाला अशा पद्धतीचं खोलगट भांडं घ्यायचं आणि हे जे नॉझल आहे फ्रॉदिंगसाठीचं ते त्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे. इथे साईडला जे बटन दिलं आहे त्याने तुम्ही याचा जो स्टीमचा फ्लो आहे तो कमी जास्ती करू शकता. हे इथे मिल्क फ्रॉदिंग तयार झालं आहे. आता ही जी ब्लॅक कॉफी आहे याच्यावरती हे फ्रॉदिंग घालून घ्यायचं आहे. हा जो नॉझल आहे तो एका कापडाने क्लीन करू शकता आणि हा गरम असल्यामुळे साईडला एक सिलिकॉन नॉब दिला आहे, त्याला पकडून तुम्ही व्यवस्थित ते क्लीन करू शकता. आता हे फ्रॉदिंग आपल्याला कॉफीवरती घालून घ्यायचं आहे. अगारोच्या कॉफी मशीनमध्ये केलेली ही कॅफे स्टाईल कॅपेचिनो कॉफी तयार आहे. कशी वाटली कमेंट करून सांगा आणि या मशीनचे पूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.